देवा. मुनिवर. प्रणाम देवा. क्षमा असावी देवा, मी आपल्या साधनेत व्यत्यय आणला. नाही मुनिवर, तुम्ही या इथे आलात ह्याचा अर्थ निश्चितच काहीतरी महत्वाचे कार्य असणार. नारायण नारायण. देवा, आपल्यापासून कुठली गोष्ट लपून राहिली आहे? मी आपले दर्शन घेण्यासाठी इथे आलो होतोच, परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर काही केल्या मिळत नाही, म्हणून आपली भेट घ्यावी असे मला वाटले. मुनिवर, म्हाळसा गड सोडून एकांतात गेली आहे ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि म्हणूनच त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी तुम्ही आला आहात. नारायण नारायण. खरे आहे देवा, एकीकडे श्री म्हाळसा देवींनी अशी घोषणा केली आहे की एका मासात त्या सत्य शोधून काढतील आणि ते सर्वांना सांगतील, आणि दुसरीकडे श्री म्हाळसा देवी एकांतात गेल्या आहेत. याचा अर्थ असा की त्या जेव्हा एकांतातून बाहेर येतील तेव्हा नक्कीच त्यांना काहीतरी कळलेले असेल. अर्थातच म्हाळसा एकांतात गेली आहे ते स्वतःला शोधण्यासाठी, आणि ह्याचेच तिला सहाय्य होणार आहे सत्य काय आहे हे कळण्यासाठी. म्हणजे त्यांना सगळे सत्य कळणार का देवा? कदाचित सारं काही कळेलही, परंतु मुनिवर, त्याचबरोबर बानूला देखील सर्व काही कळायला हवं. परंतु तसं काही साध्य होताना मात्र दिसत नाही. श्री म्हाळसा देवींना त्याच पार्वती देवी आहेत हे कळल्यानंतर बानू म्हणजेच जयाद्री आहे हेही त्यांना कळेल. होय, आणि त्यानंतर ती बानूला जवळ करेल ह्यात काहीच शंका नाही, कारण जयाद्री ही तिची प्रिय सखी आहे. नारायण नारायण. सत्य आहे देवा. परंतु मुनिवर, मला नाही वाटत की तुम्हाला हा प्रश्न पडला आहे, कारण हे घडणं हे तर स्वाभाविक आहे. नारायण नारायण. होय देवा, मला असा प्रश्न पडला आहे की श्री म्हाळसा देवींना सत्य कळल्यानंतर त्यांचा बानूकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा होणार, परंतु त्यावेळी जर बानूला काहीच कळले नाही तर? म्हणजे बानूला हे कळलेच नाही की ती कोण आहे, तर काय होणार देवा? आपण श्री म्हाळसा देवींबरोबर बानूला इथेच सोडून कैलासात निघून जाणार? आपले अवतार कार्य संपल्यावर बानूचे काय होणार देवा? मुनिवर, पुढे काय होणार आहे हे येणारा काळच ठरवेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.